नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय अतिशय प्रसिद्ध अशी एक गोवन डिश, खतखतं. खतखतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं आणि भाज्या एकत्र शिजवून बनवलेली एक डिश. अतिशय हेल्दी आणि युनिक अशी ही एक रेसिपी आहे. गोव्यात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात हे खतखतं हमखास असतं. चला सुरू करूया. हे खतखतं करायला मी कोणकोणत्या भाज्या घेतल्या ते तुम्हाला सांगते. हे मी घेतले सुरणाचे तुकडे, त्याच्यानंतर घेतले स्वीट कॉर्नचे तुकडे. एक स्वीट कॉर्न घेतलाय, त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत. इथे मी घेतले थोडेसे अरबी. हे आहे केळ्याचे तुकडे. एक मोठं हिरवं केळं कापून मी त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे. एकदम थोडंसं म्हणजे अर्धी काकडी मी इथे घेतली आहे. काकडी जास्त घालायची नाही, कारण त्याचं पाणी जास्त सुटतं, त्यामुळे मग आपली ग्रेव्ही सगळी पाण्यासारखी पातळ होते, म्हणून एकदम थोडं घ्यायचं. आणि मी इथे घेतले लाल भोपळ्याचे तुकडे. एक शीर घेतलेले आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे. एकदम बारीक तुकडे करायचे नाही, सगळे तुकडे थोडेसे मोठेच ठेवायचे. इथे मी थोडेसे ग्रीन पीस घेतलेले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे पाण्यात 1 तासभर भिजवून ठेवले होते. इथे तुम्ही पांढरे वाटाणे पण घेऊ शकता. आणि याच्यानंतर या डिशमधला सगळ्यात जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो आहे तिरफळं. कोकणी त्याला तेफळा म्हणतात. आता इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे मिक्सरमध्ये मी घेतले 2 वाट्या खोबरं, ओलं खोबरं. इथे मिक्सरमध्ये मी घेतलेलं आहे 2 वाट्या ओलं खोबरं. इथे मिक्सरमध्ये मी घेतलेलं आहे 2 वाट्या ओलं खोबरं. त्याच्यात घालूया 10 ते 12 लाल मिरच्या आणि एक लिंबा एवढा चिंचेचा गोळा आणि अर्धा चमचा हळद. इथे मी घालते एक 10-12 तांदळाचे दाणे. हे घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला पाणी सुटणार नाही. ही आमच्या नानीची पद्धत आहे. आणि हे छान मिक्सरमध्ये बारीक होईपर्यंत वाटून घेऊया. आता ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो म्हणजे सुरण, मका आणि अरबी, यांच्या मी कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेणार आहे. आणि दुधी, केळं अशा लवकर शिजणाऱ्या फोडी मी या पातेल्यात शिजवून घेणार आहे. आणि पातेलं थोडं मोठंच घ्यायचं, कारण सगळ्या भाज्यांच्या आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे, त्यामुळे खतखतं करताना थोडं मोठंच पातेलं घ्यायचं. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. याच्यात घालूया सगळ्या फोडी. मी याच्यातच घालते ही सगळी तिरफळं, म्हणजे याचा छान फ्लेवर या सगळ्या फोडीमध्ये उतरेल. आणि मीडियम गॅसवर हे 10 मिनटं शिजवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपल्या ह्या फोडी छान शिजलेल्या आहेत. आता या कुकरमधल्या फोडी पण याच्यात ॲड करते. या कुकरला फक्त मी 2 शिट्या काढून घेतल्या होत्या. याच्यात घालते हे सगळं वाटण. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यात घालते चवीपुरतं मीठ आणि 2 छोटे चमचे गूळ. ते हे शिजवून घेतलेले शेंगदाणे आणि मटर. आणि हे सगळं परत एक 5 मिनटं उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता खतखत्याला छान उकळी आलेली आहे आणि अतिशय हेल्दी अशी आपली डिश तयार आहे. तुम्ही बघितलं असेलच, कुठलेही एक्स्ट्रा मसाले याच्यात घातलेले नाही आहेत. सगळ्या भाज्यांचे फ्लेवर्स एकत्र येऊन अप्रतिम अशी चव या खतखत्याला येते. नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.